हाय मित्रांनो, माझं नाव आहे नम्रता नाईक आणि आज बनवणार आहे आपण पनीर चिल्लीची रेसिपी. आणि पनीर चिल्ली कसं बनवूया बघूया चला. तर मी कांदा, पनीर आणि शिमला मिर्च कापून घेतले आहे आणि हे आहे कॉर्नस्टार्चचा आपण थोडा पाणी टाकून विरघळून घेऊया आणि कॉर्नस्टार्चच्या पावडरमध्ये पनीरला टाकून डीप करून घेऊया. पहिला कॉर्नस्टार्चची अशी पिवळी करून घेऊया, नंतर कॉर्नस्टार्च पावडरमध्ये टाकून घेऊया. पनीरला असं बघा मी कसं डीप करते आणि कॉर्नस्टार्चच्या पावडरमध्ये टाकून घेते आणि कॉर्नस्टार्च बरोबर लावून घेते. तसं तुम्ही पण तसंच करा. मस्त क्रंची पनीर बनतात. बघा आता बघा कसं डीप करून घेतले आहे. पूर्ण कॉर्नस्टार्चच्या पावडर लावून घ्यायचं आहे. कॉर्नस्टार्च म्हणजे आला लोटचं पीठ. आणि आता कढई गरम करून घेतली आहे आणि त्याच्यात तेल ओतलं आहे आणि आता पनीरला फ्राय करून घेऊया एकदम क्रंची. आणि कांदा शिमला मिरचीला थोडासा सॉटे करून घेऊया. थोडंसं शिजवायचं आहे, जास्त नाही. व्हेजिटेबल एकदम क्रंची राहायला पाहिजे. आणि त्याच्यात मिनी मसाला टाकून घेतला आहे, म्हणजे सॉसेस टाकून घेतले. आणि त्याच्यात आता पनीर टाकूया आणि आपलं झालं आहे पनीर चिल्ली रेडी. बघा किती मस्त दिसत आहे पनीर चिल्ली, किती यमी दिसत आहे. टेस्टी दिसत आहे. तुम्ही कधी ट्राय करणार आहे नक्की सांगा.